पुण्यातील समाजवादी पार्टीचे नेते हारून रशीद उर्फ बबलू यांनी पोलिसांनी केली अटक. न्यायालयाने सुनावली 4 महिन्यांची शिक्षा. कुर्ल्यातील समाजवादी पार्टीचे नेते हारून रशीद शेख उर्फ बबलू यांना चेक बाउन्स प्रकरणात न्यायालयाने 4 महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. शेख हारून रशीद उर्फ बबलू यांना चेक बाउन्स प्रकरणात विक्रोळी न्यायालयाने दोषी ठरवत 4 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कुर्ला पोलिसांनी गुरुवारी शेख हारून यांना ताब्यात घेऊन ठाणे कारागृहात रवानगी केली. नेमकं प्रकरण काय? तक्रारदार सदानंद मानेरा विक्रोळी पूर्व यांनी 2013 साली कन्नमवार नगर येथील मधुकुंज कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील एक फ्लॅट खरेदी केला होता. या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम शेख हारून रशीद यांच्या हायटेक इंडिया डेव्हलपर्स अँड बिल्डर्स या कंपनीकडून करण्यात येत होते. मात्र फ्लॅटचे संपूर्ण पैसे भरूनही माने यांना अद्याप फ्लॅटचा ताबा तसेच ओसी ऑक्युपेशन सर्टिफिकेट देण्यात आले नव्हते. या फसवणुकीविरोधात माने यांनी राज्य ग्राहक वाद निवारण मंचात तक्रार दाखल केली होती. ग्राहक मंचाने माने यांच्या बाजूने निकाल देत फ्लॅटचा ताबा देण्यासह 5 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश शेख हारून यांना दिले होते. मात्र भरपाईपोटी देण्यात आलेला 5 लाख रुपयांचा चेक बाउन्स झाल्याने माने यांनी विक्रोळी न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1881 च्या कलम 138 अंतर्गत खटला दाखल केला. विक्रोळी येथील 72व्या न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती A.S. मुजुमदार यांनी प्रकरणाची सुनावणी करत शेख हारून रशीद यांना दोषी ठरवले असून त्यांना 4 महिन्यांचा कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान शेख हारून रशीद हे नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत पराभूत झाले होते.